मंत्री उदय सामंत एक मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे यांची साथ सोडून ते भाजपामध्ये जाणार असल्याचं जोरदार चर्चा आहेत। गद्दारी आणि विश्वासघातीचं बीज महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी पेरलं, त्याची फळं त्यांना भोगावी लागणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्री शेळके यांनी दिल्या। त्या रविवारी बुलढाणा जिल्ह्यात आल्या असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। मंत्री उदय सामंत हे मोठा गट घेऊन भाजपात जाणार असल्याचं राजकीय चर्चांना आता अधिक वेग आला असून या घडामोडींवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बुलढाण्यात बोलताना पक्षाच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी जळाल्याशिवाय धूर निघत नाही या चर्चांमध्ये नक्कीच तथ्य असेल असं म्हणत सामंत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला। त्यांनी पुढे म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारी आणि विश्वासघाताचे बीज एकनाथ शिंदे यांनी पेरलं असून त्याचेच परिणाम आता त्यांच्या समोर उभे राहत आहेत। शिंदेंनी सुरू केलेल्या राजकीय उलथापालथीचे पडसाद आता त्यांच्या स्वतःच्या गटात उमटत असल्याचा आरोपही शेळके यांनी केला। चर्चा आहे म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये असेल, कारण धूर तेव्हाच निघतो जेव्हा आग लागलेली असते। जे गद्दारीचं आणि विश्वासघाताचं बीज या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी पेरलेलं आहे। हे गद्दारीचं आणि विश्वासघाताचं बीज एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात पेरलं। आज त्याचीच फळं त्यांना मिळत आहेत। जे तुम्ही पेरलं तेच उगवत असतं, त्यामुळे वेगळं काही घडत नाहीये।